या ठिकाणी एक आपली दिव्यांग विद्यार्थिनी आहे आणि तिने गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये जे भरलेलं आहे, तर तिच्यामध्ये एक सुंदर असं मॉडेल तिने आणलेलं आहे आणि विकसित आणि आत्मनिर्भर भारत अशा प्रकारचं तिने एक मॉडेल या ठिकाणी आणलेलं आहे आणि तिचं नाव आहे कार्तिकी संदीप कानवडे। मला सांग कार्तिकी, काय संकल्पना आहे तुझी आणि या मॉडेलचं माहिती सांग थोडक्यात, अगोदर मग आपण एक एक बघूया। मॉडेलचं नाव ग्रीन एनर्जी आहे। त्याच्यापासून आपण गाड्यांच्या हवांपासून आपण वीज निर्मिती करू शकतो। त्याच्यामध्ये आपली स्मार्ट पार्किंग पण आहे। आता मला एक एक सांग तू की कशा प्रकारे तू करशील, मी याच्यावर कॅमेरा फिरवतो। इथं गाड्या आल्या का अशा त्यांच्या हवेपासून तो हायवे रस्ता आहे। हा, हायवे रस्ता आहे, त्याच्यापासून वीज निर्मिती होते आणि इथं आपली स्मार्ट पार्किंग आहे। त्या स्मार्ट पार्किंग मुळे आपली गाडी सुरक्षित आहे का नाही हे समजतं। बर, कशी वीज निर्मिती होऊ शकते? गाड्यांच्या हवेपासून हे फिरणार आणि त्याच्यामुळे ही वीज निर्मिती होणार। आणि इथं आपलं घरोघरी ना सोलर एनर्जी आहे, त्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही कोळशाचे, म्हणून ही संकल्पना मी मांडलेली आहे। आणि इथे स्मार्ट पार्किंग आहे। बर, म्हणजे एकंदरीत ज्या गाड्या रस्त्याने हायवेने जातात त्याची जी काही हवा बाहेर पडते, त्या हवेमुळे या ज्या पवन चक्क्या आहेत हे जे तू बनवलेलं आहे हे फिरणार आहे आणि हे फिरल्यानंतर पुढे काय वीज निर्मिती होणार आहे। वीज निर्मिती होणार आहे। हे जे लावलेलं आहे छोटे छोटे काय आहे? ते पोल आहे, पोल। अच्छा, प्रत्यक्षात असं होऊ शकतं? हो। अच्छा, सौर ऊर्जेचा वापर करणार आहे, त्या संदर्भात मी खूप चांगल्या प्रकारचं मॉडेल या ठिकाणी तयार केलेलं आहे।